मंत्रीपद जाऊनही धनंजय मुंडे अद्याप सरकारी बंगल्यातच। बंगला न सोडल्यामुळे मुंडेंना 42 लाखांचा दंड। मंत्री छगन भुजबळ अद्यापही गृहप्रवेशाच्या प्रतीक्षेत। पोलिसांनी मारहाण आणि शिवीगाळ केल्याचा आरोप करणाऱ्या 3 दलित मुलींचा पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये रात्रभर ठिय्या। रोहित पवार, सुजात आंबेडकरांनी घेतली मुलींची भेट। पोलिसांवर कारवाईसाठी मुली ठाम। महादेवी हत्तीणीला वनतारात नेताना पोलीस वाहनांची तोडफोड करणाऱ्या 140 जणांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी। कारवाई विरोधात राजू शेट्टी आक्रमक, तर मुख्यमंत्र्यांचीही उद्या बैठक। नांदेडीत महादेवी हत्तीचं प्रकरण सुरू असतानाच बेळगावमध्ये 3 मठांना हत्तींच्या परिस्थितीबाबत नोटीस। हत्तींच्या आरोग्याच्या समस्या आणि इतर गरजांची नोटिशीतून मागवली माहिती। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची तोफ पुन्हा एकदा धडाडणार। मनसेच्या मुंबईतील पदाधिकाऱ्यांचा आज मेळावा। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना कानमंत्र देणार। महायुतीच्या समन्वय समितीची आज संध्याकाळी बैठक। महामंडळ वाटप आणि इतर मुद्द्यांवर बैठकीत चर्चा। शिंदेंच्या नेत्यांच्या प्रतिस्पर्धींना मित्रपक्षात प्रवेश मिळत असल्यानं नाराजीचा सूर। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अतिवरिष्ठ पदाधिकाऱ्यांची शनिवारी बैठक संपन्न। संघाचं शताब्दी वर्ष, उपराष्ट्रपती पदाची निवडणूक आणि भाजपतल्या संघटनात्मक बदलांवर चर्चा झाल्याची माहिती। बीडच्या मस्सादोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची बीड विशेष मकोका न्यायालयात सुनावणी। विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम राहणार उपस्थित। आरोपींकडून दोषमुक्तीचे अर्ज दाखल। अलमट्टी धरणाबाबत बैठकीसाठी महाराष्ट्राच्या शिष्टमंडळाचा आज दिल्ली दौरा। केंद्रीय जलशक्ती मंत्री CR पाटील यांच्यासोबत बैठक। अलमट्टी धरणाची उंची वाढवायला महाराष्ट्राचा विरोध। निवडणूक आयोगाची तेजस्वी यादवांना नोटीस। तेजस्वी यादवांची 2 ठिकाणी मतदार नोंदणी असल्याचा संशय। पत्रकार परिषदेत दाखवलेला एपिक नंबर आणि मूळ प्रत आयोगानं मागितली। पाचवी कसोटी जिंकण्यासाठी भारताला 4 विकेटची गरज, तर इंग्लंडला हव्यात फक्त 35 धावा। शतकी खेळी करणाऱ्या रूट आणि ब्रुकची 4थ्या विकेटसाठी 195 धावांची भागीदारी। दुसऱ्या श्रावणी सोमवार निमित्त शिवमंदिरांमध्ये भक्तांची गर्दी। घृष्णेश्वर, औंढा नागनाथ, त्र्यंबकेश्वरमध्येही रात्रीपासूनच दर्शनासाठी रांगा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।